हाय श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं लाडूस ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर कशा आहात सगळे? तर तुम्हाला पाहून समजलंच असेल, आज आपल्याला बनवायची आहे पाटवडी। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, अजिबात बिघडणार नाही, चुकणार नाही, एकदम असं परफेक्ट ओढ्या पडतील पाहू शकता। आणि अगदी सहज कोणीही नवीन जरी बनवली तरी एकदम पटकन अशी करता येईल तुम्हाला। तर पाहू शकता एकदम सुरेख अशी पाटवडी आपली बनून तयार आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी तयार होणार आहे आपली पाटवडी। तर चला कशी बनवलेली आहे नक्की पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे अजिबात तुमची पाटवडी चुकणार नाही। तर आपण इकडे पातेले घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपल्याला एक पातेल लागेल, त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल हे टाकून घ्यायचं आहे। तेल छान हे आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। नंतर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जिरी मोहरी जे काय असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण तेल अगोदर आपल्याला मात्र गरम होऊ द्यायचं आहे। तर इथे मी मोहरी टाकलेली आहे 1 चम्मच। तर मोहरी छान तडतडली की यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळदी पावडर टाकायचा आहे आणि मी ते यामध्ये 1 तांब्या पाणी यामध्ये टाकून घेणार आहे। तर आणखीन थोडंसं टाकूया पाणी आपण। तर पूर्ण 1 तांब्या पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। तर या पाण्यामध्ये आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हा तुमच्याकडे जर असेल लसूण तर लसूण पण यामध्ये तुम्ही ठेचून घातला तर त्याची टेस्ट खूप छान लागते। तर असेल लसूण तर नक्कीच घालू शकता। तर हे पाणी साईडला ठेवू द्यायचं आहे। तर इथे मी 2 पळ्यात पीठ हे घेतलेलं आहे, घरगुती बेसन पीठ आहे हे। तुमच्याकडे एकत्रीचं असेल तरी चालेल, कुठलेही बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वाटीमध्ये आपल्याला कालवून घ्यायचं आहे। पूर्णपणे यामध्ये जे लम्स असतात ते पूर्ण आपल्याला फोडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण बेसन नंतर जर हाटलं तर त्यामध्ये अजिबात गाठी वगैरे होणार नाही। त्यामुळे पूर्ण हाताच्या सहाय्याने वाटीमध्येच आपल्याला पूर्ण ह्याचे लम्स फोडून घ्यायचे आहेत। तर पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे। जे आपण बेसन खलून घेतलेलं आहे ते आपल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एका हाताने आपल्याला पळी यामध्ये फिरवून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे बेसन हे आपल्याला आता हाटून घ्यायचं आहे। गॅस मात्र आता पाणी उकळलेलं आहे, ते गॅस मात्र कमी करू शकता, नाहीतर ते आपण टाकलं पीठ की ते आपल्या हातावरती जास्त उडतं। फुल गॅस असला तर नक्कीच गॅस हा कमी करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला चम्मचच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने असं आपल्याला मस्त पीठ हे आपल्याला हाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता पूर्णपणे बेसन पीठ हे आपलं घट्ट होत आहे। जर तुम्हाला वाटलं की आपलं पीठ पातळ झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये दुसरं बेसन आणखीनही टाकू शकता। असं काही नाही की जेवढं आपण कालवलं तेवढंच टाकायचं आहे, तर तुम्ही दुसरंही टाकू शकता। तर छान आपण मिक्स करून घेतलेला आहे। यावरती ताट झाकून घ्यायचं आणि मध्ये मध्येच आपल्याला जोपर्यंत बेसन आपलं घट्ट होत नाही तोपर्यंत मस्त हे हाटून घ्यायचं आहे आणि शिजलं जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत मस्त ह्याला गॅस मात्र कमीच करून घ्यायचा आहे आणि मस्त ह्याला शिजवून घ्यायचं आहे। तर झालेलं आहे बेसन तयार, आपण गॅस बंद करून घेऊया। इथे काय केलेलं आहे, एक ताट घेतलेला आहे, ताटाच्या बुडाला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन थंड झालं की यावरती आतरून घ्यायचं आणि हाताच्या साहाय्याने असं पसरून घ्यायचं किंवा चम्मचच्या साहाय्याने घेतलं तरी चालेल, किंवा एखादा वाटी वगैरे गरम जर असेल जास्त बेसन तर एखाद्या वाटीच्या बुडाला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे। पूर्णपणे जास्त जाडही नाही झालं पाहिजे आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीने आपण वडी ही पूर्ण थापून घ्यायची आहे आणि असंच आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून घ्यायचं। जोपर्यंत थंड झाले की एकदम वड्या छान आपल्या पडतात। तर पाहू शकता या पद्धतीने मी थापून घेतलेला, याला आपण साईडला ठेवून घेऊया। तर 10 ते 15 मिनिटं याला साईडला ठेवलं आणि पाहू शकता छान असं थंड झालेलं आहे आणि एकदम असं कडकही झालेलं आहे। तर तुम्हाला वाटलं की पूर्ण परफेक्ट अशा वड्या पाहिजे आहेत तर जे कडचं आहे ना ते तुम्ही कट करून साईडलाही काढून घेऊ शकता, पण मी सगळं सोबतच घेतलेलं आहे। जर तुम्हाला वाटतं की आपल्याला पूर्णपणे चौकोन पाहिजेत किंवा त्रिकोण पाहिजे, जे तुम्हाला आकार पाहिजे आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। काही जणांना त्रिकोण आकार आवडतात तर तुम्ही त्रिकोण आकारामध्येही कट करू शकता। मी मात्र इथं चौकोन आकारामध्ये कट केलेले आहेत आणि छोट्या छोट्या आकारामध्ये कट केला आहे। ते सुरुवातीचा भाग आहे हा थोडासा आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे, म्हणजे वड्या ह्या आपल्या परफेक्ट पडतील। असं चौकोन तुम्ही काढून घेतलं तरी चालेल, मी एक साईडचंच काढून घेतलेला आहे। तर पाहू शकता अशा मस्त सुरेख आता वड्या मी कट करून घेत आहे। या जर पद्धतीने केल्या तर अजिबात तुमच्या वड्या ह्या विचकणार नाहीत किंवा अशा एकदम परफेक्ट होतील। तर करायला अगदी सोपे आहेत। जे आपल्याला कुठलीही पदार्थ करताना अगोदर वाटतं की खूप अवघड आहे, पण बघितल्याच्या नंतर कळतं की खूप सोपे आहेत। तर पाहू शकता एकदम सुरेख अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत। तर हे आता आपण सगळं काढून घेऊया आणि राहिलेलं पीठ हे आपल्याला याच पद्धतीने थापून घ्यायचं आहे। तर माझे असे 2 ताट झाले 2 पळ्यामध्ये। तर मी तुम्हाला एकच दाखवलेला आहे, दुसरं ताटही मी याच पद्धतीने थापून घेणार आहे।
तर पाहू शकता कशा असे एकदम चिपकलेलं नाही, काही झालेलं नाही आहे आणि चाकूला तेल किंवा तूप लावलेलं नाही आहे आपण. जरी तुमचं चिपकत असेल तर तुम्ही पाणी लावू शकता किंवा तेल लावू शकता चाकूला कट करताना. तर चला या वड्या पाहू शकता बघा कशा भारी झाल्या आहेत ना, माझ्या हातातला चिपकत आहेत ना, काही होत नाही आहे ना तुटत आहेत ना फुटत आहेत. तर हे आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया. तर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. चला आता यांना मस्त आपण तडका मारून घेऊयात. इथं कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरी मोहरी 1-1 चमच टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी मोहरी टाकून घेतलेली आहे 1 चमच. तेलही छान असं आपल्याला तडतड द्यायचं आहे. इथं परत म्हणेल तुमच्याकडे लसण किंवा खोबरं जे तुम्हाला वाटेल, तुम्हाला घालावं असं वाटत असेल तुम्ही ते वाटण घालू शकता. मी एकदम इथं साध्या आणि सिंपल पद्धतीनं करत आहे, जे की कुठलाही तामझाम न करता म्हणजे साधी रेसिपी बनवत आहे. तर यामध्ये थोडंसं आलं मी क्रश करून टाकलेलं आहे किसणीवरती. तर यामध्येच घालून घ्यायचं आहे आपला घरगुती काळं तिखट 2 चमच घातलेला आहे, लाल तिखट 1 चमच घातलेला आहे. तुम्ही यामध्ये धना पावडर, गरम मसाला जे तुमच्याकडं मसाले उपलब्ध असतात ते तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता. तर मी तर तसंच 1 चमच गरम मसालाही यामध्ये घालून घेतलेला आहे. तसं तर मला कुठलाच मसाला यामध्ये घालण्याची गरज नाही, कारण माझा घरचा मसाला मी तयार करून घेतलेला आहे. यामुळे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढे तरी मसाले यामध्ये घालत असते. यामध्येच घालून घ्यायचं थोडंसं हळदी पावडर 1 चमच घालून घ्यायचं आहे, कारण आपण पिठामध्येही टाकलेला आहे. पण थोडासा रंग येण्यासाठी यामध्ये तुम्ही नक्कीच टाकू शकता. तर छान मसाला हा आपला परतून झालेला आहे. तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठही टाकून घेऊया. हे लक्षात राहू द्यायचं आहे आपल्याला की आपण वड्यामध्येही मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर मीठ थोडंसं कमीच टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत त्या वड्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर मस्त याला आता हलक्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीच्या चौकोनी कट केल्या आणि मागच्या त्रिकोण आकारा म्हणजे दोन्ही पद्धतीच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. ह्याला छान असं आपला आता गॅस मात्र कमी करून घ्यायचा आहे आपल्याला. कमी गॅसवरती मस्त कलर रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता कसा सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या पाटवडीला. तर पाहू शकता. जर तुम्हाला एसरामधले करायचे असेल तर यामध्येच तुम्ही पाणी घालू शकता, पण मला एसरामधले करायचे नाहीत, एकदम अशा सुके करायचे आहेत. तर पाहू शकता मस्त झालेले आहेत. तर छान मिक्स करून घेतलेले आहेत. यावरती आपला ताट झाकून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी ह्याची मस्त अशी आपल्याला आता वाफ काढून घ्यायची आहे. तर चला उघडून पाहूया. तर पाहू शकता एकदम सुरेख अशा आपल्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत. गॅस मात्र कमीच आहे, एकदम मीडियम ह्याच्यावरती. जर फुल करून ठेवला तर पूर्णपणे करपून जातील. तर सुरेख अशी पाटवडी एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तयार आहे आपली पाटवडी. कुठलीही झंझट न करता किंवा कुठलीही पूर्वतयारी न करता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.